2026 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना क्लॅट एक्झाम द्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रात असणारे टॉप एनएलयूज पाहणार आहोत. सोबतच या एनएलयूजची डिटेल माहिती आणि या एनएलयूजची काय स्पेशालिटी आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तसंच विद्यार्थी मित्रांनो, क्लॅट एक्झाम विषयी डिटेल माहिती सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, क्लॅट 2026 साठीची लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही सुरू करत आहोत. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल असतात. तसेच कंप्लीट सिलेबसच्या नोट्स, मॉक टेस्ट आणि MCQ सुद्धा तुम्हाला या एक्झामच्या प्रॅक्टिससाठी दिले जातात. तर मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये क्लॅट एक्झाम 2026 हा कोर्स तुम्ही सर्च करून जॉईन करू शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 2027 मध्ये क्लॅट देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आम्ही बॅच सुरू करत आहोत. त्यासाठी तुम्ही क्लॅट एक्झाम 2027चा कोर्स ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये सर्च करून जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्लॅट एक्झाम विषयीची डिटेल माहिती पाहूयात. क्लॅट एक्झाम ही भारतातल्या 24 नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी दिली जाते. त्यानंतर ही एक्झाम जी आहे ती कन्सॉर्टियम ऑफ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज म्हणजे NLUs कडनं घेतली जाते. पुढे मित्रांनो, या एक्झामचा जर आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला तर याला 10+2 किंवा इक्विव्हॅलंट तुमचं क्वालिफिकेशन लागतं. एकतर तुम्ही 12वी पास किंवा 12वीला जर ॲपियर असाल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर मित्रांनो, जनरल OBC, फिजिकली हँडिकॅप, NRI, PIO आणि OCI कॅन्डिडेटसाठी 45% मार्क त्यांच्या 12वीमध्ये असणं आवश्यक आहे आणि SC ST कॅटेगरीसाठी 40% मार्क्स त्यांच्या 12वीच्या एक्झाममध्ये त्यांना असणं आवश्यक आहे. या एक्झाममध्ये कुठलंही अप्पर एज लिमिट नाहीये आणि ॲपियरिंग स्टुडंट जे आहेत, जे आता 12वीमध्ये आहेत असे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपण या एक्झामचा जर पॅटर्न पाहिला तर या एक्झामचा जो मोड आहे तो ऑफलाईन पद्धतीने ही एक्झाम होते. 2 तासांची ही एक्झाम असते. 120 MCQ तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातात. या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 0.25 एवढा मार्क तुमचा इथं डिडक्ट केला जातो. टोटल 120 मार्कांची ही परीक्षा आहे. पुढे मित्रांनो, आपण या एक्झामचा जर सिलेबस ओव्हरव्ह्यू पाहिला तर इंग्लिश लँग्वेज, करंट अफेअर्स इन्क्लुडिंग जनरल नॉलेज, लीगल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स किंवा त्याला आपण मॅथमॅटिक्स पण म्हणतो, इत्यादी सब्जेक्टवरती या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि या सगळ्या सब्जेक्टवरती ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून तुमचं या एक्झामसाठी प्रिपरेशन करून घेतलं जातं. पुढे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं जे ॲप्लिकेशन आहे जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी 4,000 रुपये ॲप्लिकेशन फी आहे. तीच फी SCs आणि STs साठी 3,500 रुपये आहे. पुढे मित्रांनो, या परीक्षेच्या जर आपण टेंटेटिव्ह एक्झाम डेट्स जर पाहिल्या तर या परीक्षेचं नोटिफिकेशन जनरली मे महिन्यामध्ये येत असतं, पण आता मे महिना तर उलटून गेलेला आहे. पण आता या महिन्यामध्ये हे नोटिफिकेशन येईल असं एक्सपेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर या परीक्षेचे जे ॲप्लिकेशन आहे ते जुलै ते नोव्हेंबर पर्यंत चालू असतात. या दिवसांमध्ये तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची एक्झाम डेट जी आहे जनरली ही एक्झाम डिसेंबरच्या पहिल्या रविवारी होते. म्हणजे 7 डिसेंबरला मे बी ही एक्झाम होऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होता त्यावेळेस तुम्हाला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेता येतं. तर महाराष्ट्रात कुठल्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आहेत त्या आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिली आहे NLU औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. इथे तुम्हाला BA LLB आणि BBA LLBचा 5 इयर इंटिग्रेटेड प्रोग्राम ऑफर केला जातो. BA LLB ची इंटेक कॅपॅसिटी 60 सीट असून BBA LLB ची इंटेक कॅपॅसिटी सुद्धा 60 सीट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजमध्ये जे सीट्स असतात त्याच्यामध्ये रिझर्वेशनचा क्रायटेरिया आहे. 72% सीट महाराष्ट्र कॅटेगरीसाठी रिझर्व असतात, ज्याच्यामध्ये SC ST OBC EWS आणि SEBC कॅन्डिडेटचा समावेश असतो. तेच आपण उरलेले जे 28% सीट्स आहेत ते ऑल इंडिया जनरल कॅटेगरीसाठी इथे रिझर्व केलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या NLU ची जर स्पेशालिटी पाहिली तर 50 एकरचा हा कॅम्पस आहे. इथे
1400 स्टुडंटसाठी हॉस्टेल असून इथे 24/7 मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि क्लिनिकल लीगल एज्युकेशन आणि इंटर्नशिपवरती इथे जास्त फोकस केला जातो. त्यानंतर मित्रांनो पुढचं जे NLU आहे ते आहे NLU मुंबई. इथे तुम्हाला BA LLB 5 इयर प्रोग्राम ऑफर केला जातो. 100 सीट्स इथे या NLU ची इंटेक कॅपॅसिटी आहे. रिझर्वेशन क्रायटेरिया जर पाहिला तर 73% महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी इथे सीट्स रिझर्व असतात आणि 27% ऑल इंडिया जनरल कॅटेगरीसाठी हे सीट्स अवेलेबल आहे. तर ही जी NLU आहे पवई येथे लोकेटेड असून IIT बॉम्बेच्या एरियामध्ये ही आहे. या NLUचे 16 रिसर्च सेंटर असून इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज सोबत यांचं MOU झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथे करिअर प्रॉस्पेक्टिव्ह खूप चांगले मिळणार आहेत. पुढे विद्यार्थी मित्रांनो नागपूरची NLU आहे. तिथे BA LLB 5 इयर प्रोग्राम 120 इंटेक कॅपॅसिटी असणारा हा कोर्स आहे आणि BA LLB ॲडज्युडिकेशन अँड जस्टिसिंग हा कोर्स इथे कंडक्ट केला जातो. हा कोर्स जो आहे तो ज्युडिशियरी फोकस प्रोग्राम आहे आणि इथे 60 सीट्स या प्रोग्राममध्ये इंटेक कॅपॅसिटी आहे. तसेच BBA LLBचा कोर्स सुद्धा इथे ऑफर केला जातो. तर त्याच्यामध्ये सुद्धा 60 विद्यार्थ्यांची इंटेक कॅपॅसिटी आहे. तर क्लॅटमधून तुम्ही इथे ॲडमिशन घेऊ शकता. रिझर्वेशन क्रायटेरिया यांचा 72% महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आणि 28% ऑल इंडिया जनरल कॅन्डिडेट इथे असतात. तर 60 एकरचा यांचा कॅम्पस आहे आणि हे प्रॅक्टिकल ट्रेनिंगवरती जास्त फोकस करतात जसं की ज्युडिशियल अप्रेंटिसशिप. तर विद्यार्थी मित्रांनो या 3 NLUज महाराष्ट्रामध्ये लोकेटेड आहेत. तर महाराष्ट्रात स्टुडंटसाठी इथे रिझर्वेशन पण आहेत. त्यामुळे क्लॅट एक्झाम दिल्यानंतर नक्की आपण या NLUज मध्ये ॲडमिशन मिळवून आपलं जे करिअर आहे ते चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. तर त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच आहे ती तुम्ही जॉईन करू शकता. या बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल आणि तुम्हाला एक्झाम रेडी केलं जाईल. बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.